नमस्कार. पाचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 12 ऑक्टोबरपासून 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त नजीम झैदी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. दुसऱ्या टप्प्यासाठी 16 ऑक्टोबर, तिसऱ्या टप्प्यासाठी 28 ऑक्टोबर, चौथ्या टप्प्यासाठी 1 नोव्हेंबर तर 5व्या टप्प्यासाठी 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 8 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. निवडणूक आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली आहे. निवडणुका खुल्या आणि निपक्ष वातावरणात व्हाव्यात यावर निवडणूक आयोगाचा कटाक्ष राहील. निवडणुकीसाठी 6,68,00,000 मतदार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात राहणार आहेत. नामसाधर्म्यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी मतदान यंत्रात उमेदवारांचा फोटोही राहणार आहे. 243 मतदारांपैकी 47 मतदारसंघ नक्षल प्रभावित आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार तिसऱ्यांदा कौल आजमावणार असून राजद आणि काँग्रेसच्या साथीनं ते निवडणूक लढवणार आहेत. तर भाजपा रामविलास पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपीला घेऊन निवडणूक रिंगणात आहेत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 6% वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 1 जुलैपासून महागाई भत्त्यातली वाढ लागू होणार आहे. यामुळे महागाई भत्ता 113 वरून 119% झाला आहे. 48 लाख कर्मचारी आणि 55 लाख निवृत्ती वेतनधारकांना याचा लाभ होणार आहे. अरुण जेटली, रविशंकर प्रसाद आणि पियुष गोयल या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयाविषयी माहिती दिली. सोन्याची मागणी कमी करून सुवर्ण रोख्यातल्या गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा कल वाढावा यासाठी सोव्हेरियन गोल्ड बॉन्ड अर्थात सुवर्ण रोखे योजनेला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. गुंतवणुकीच्या वेळी असणारी किंमत लक्षात घेऊन त्यावर व्याजदर ठरवण्यात येणार आहे. सोन्याच्या किमतीतल्या मध्य स्वरूपाच्या चढ उतारापासून गुंतवणूकदारांना या रोख्यांमुळे संरक्षण मिळणार आहे. हे सुवर्ण रोखे 5 ते 7 वर्ष मुदतीचे असतील. येत्या 1 एप्रिलपासून नवा वस्तू आणि सेवा कर लागू व्हावा असं ठाम मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं यात राजकीय अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवल्यानं या प्रक्रियेला विलंब होत असला तरीही पुढच्या एप्रिलपासून वस्तू आणि सेवा कर कायदा लागू व्हावा असंच आपलं म्हणणं असल्याचं नवी दिल्लीत अर्थतज्ज्ञांच्या परिषदेत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं. वस्तू आणि सेवा कर विधेयकाला जवळजवळ सर्वांनी पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याची जागतिक आर्थिक परिस्थिती म्हणजे भारतासाठी संधी आहे असं सांगून उच्च विकास दर गाठण्यासाठी विकासाच्या मार्गावरून न ढळता वाटचाल सुरूच ठेवणं महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले. येत्या 4 वर्षात कॉर्पोरेट टॅक्स 25% आणण्यासाठी टप्प्याटप्प्यानं कमी करण्यात येणाऱ्या कर सवलतींची यादी येत्या काही दिवसात सरकार जाहीर करणार आहे. याद्वारे कराचा स्तर हळूहळू जागतिक पातळीच्या समकक्ष आणण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांची बैठक आज नवी दिल्लीत होते. पाकिस्तानच्या सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक मेजर जनरल उमर फारुक बुर्की यांच्या अध्यक्षतेखालील 16 जणांचं शिष्टमंडळ आज वाघा सीमा रेषेवरती पोहोचेल आणि त्यानंतर ते सीमा सुरक्षा दलाच्या 5 दिवसीय बैठकीत सहभागी होईल. भारतीय सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक देवेंद्र कुमार पाठक हे भारताचं प्रतिनिधित्व करतील. जम्मू काश्मीरमध्ये सातत्यानं होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन, घुसखोरी आणि तस्करी यासह इतर प्रमुख मुद्दे भारताच्या वतीनं या बैठकीत मांडले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून ओसाका इथं आज त्यांनी उद्योगपतींची भेट घेतली. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं आयोजित केलेल्या व्हिजिट महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्राला भेट द्या या चर्चासत्रातल्या प्रतिनिधींनाही मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं. भारत आणि जपान यांच्यात असलेल्या प्रदीर्घ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांविषयी माहिती देत महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण त्यांनी यावेळी दिलं. औरंगाबादमधल्या अजिंठा वेरूळ लेण्यांच्या विकासाविषयी आणि यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सीनं देऊ केलेल्या सहाय्याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोला 2014 या वर्षाच्या गांधी शांतता पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आज राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार प्रदान करतील. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदलांमध्ये अहिंसा आणि इतर गांधीवादी विचारांच्या माध्यमातून मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. महात्मा गांधी यांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं 1995 मध्ये या पुरस्कारांची सुरुवात झाली. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.